नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत द वाइल्ड रनर पॉकेट आर्केटाइप या डेकमधून द बॉक्स हे कार्ड, त्या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण, त्याचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय संदेश देते तर चला बघूया. द बॉक्स म्हणजे तुमच्या आयुष्यातील ती चौकट ज्यात तुम्ही सुरक्षित वाटत असला तरी ती तुमची मर्यादा ठरू शकते. ही चौकट म्हणजे जुन्या सवयी, मानसिकता, सामाजिक नियम, स्वतःबद्दलची मतं, ज्या गोष्टी तुम्हाला बॉक्समध्ये अडकवून ठेवतात. हे कार्ड तुम्हाला त्या चौकटीच्या पलीकडे जाण्याचं आणि इनोव्हेशन, फ्रीडम आणि ट्रूथ शोधण्याचं आवाहन करतं. आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. कार्डमध्ये एक काळा चौकोन आहे ज्याच्या आत अनेक कॉन्सेंट्रिक चौकटी आहेत. जणू तुम्ही आतमध्ये अडकले जात आहात. सर्वात मध्यभागी एक तेजस्वी प्रकाश दिसतो. हा प्रकाश म्हणजे तुमचं हायर सेल्फ किंवा पोटेन्शियल, जे अजूनही त्या बॉक्समध्ये अडकलेलं आहे. या काळ्या रेखाटनाच्या बाहेर रंगांची स्फोटक ऊर्जा आहे, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा, जी सर्जनशीलता, स्वातंत्र्य आणि शक्यता दर्शवते. हे रंग सांगतात की बॉक्सच्या पलीकडे एक जिवंत, सुंदर जग आहे, परंतु तुम्ही अजूनही त्या चौकटीच्या आतच बघत आहात. आता आपण या कार्डचे लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते, अपराईट येते, तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते, लाईट ॲस्पेक्ट दर्शवते. तर हे काय सांगते? द बॉक्स तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी देत आहे. मी कुठल्या चौकटीत अडकलो आहे हे तुम्हाला स्वतःला विचारायला हवं. तुम्हाला तुमच्या कोर बिलीफ्स, रुटीन्स आणि कम्फर्ट झोन्स ओळखायला मदत होते आहे. हे कार्ड तुम्हाला शिस्त आणि स्थैर्यही देते आहे. काही गोष्टी ठरवून काम करणं कधीकधी आवश्यक असतं. हे तुम्हाला हे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट सांगत आहे. आता आपण शॅडो ॲस्पेक्ट म्हणजे सावली बाजू बघणार आहे, नकारात्मक पैलू बघणार आहे. हीच चौकट तुमचं व्यक्तिमत्व दडपते. जेव्हा हे कार्ड उलटे येते तेव्हा हीच चौकट तुमचं व्यक्तिमत्व दडपते आणि नवीन शक्यतांना दूर लोटते. तुम्ही कल्पनाशक्तीला मोकळं ठेवण्याऐवजी नियमांमध्ये गोंधळता किंवा भूतकाळात अडकून पडता. तुम्ही स्वतःला माझ्यामुळे हे शक्य नाही, माझी ही लायकी नाही, अशा प्रकारच्या विचारांमध्ये अडकवता. तर आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये या कार्डचा काय संदर्भ आहे. कदाचित तुम्ही सध्या जीवनात एका साच्यात अडकलेले आहात. तेच विचार, तीच वर्तणूक, तेच परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला चेंज हवे आहे, पण भीती आणि सवयींमुळे तुम्ही त्या बदलांपासून दूर पळता आहात. हे कार्ड तुम्हाला सांगतं की आता वेळ आली आहे चौकटीच्या बाहेर जाण्याची आणि तुमचं खरं रूप स्वीकारण्याची. या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो? तुमच्या चौकटींनी तुम्हाला सुरक्षित ठेवले, पण आता त्याच चौकटी तुमचं स्वप्न गिळून टाकत आहेत. क्रिएटिव्हिटी, ऑथेंटिसिटी आणि फ्रीडम या बॉक्सच्या बाहेर आहेत. त्या अनुभवण्यासाठी तुम्हाला पाऊल टाकावं लागेल. तुमचा प्रकाश अजून जिवंत आहे, तो मुक्त होण्याची वाट पाहतो आहे. तुम्ही नियम पाळणारे नव्हे, नियम मोडणारे बना, असं विसरू नका. स्वतःचं अस्तित्व, नियम पाळण्याच्या भानगडीत स्वतःचं अस्तित्व विसरून जाऊ नका. तर नियम तोडायला शिका. तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.